न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। राज्यातील सत्तांतरानंतर आणि विकास कामांच्या जोरावर शिवसेना शिंदे गट आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे। लोणी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार अनिता महालिंग राऊत यांच्यासह लोणी पंचायत समिती गणाच्या उमेदवार रेखा गुलाब शिंदे आणि वडनेर पंचायत समिती गणाच्या उमेदवार अर्चना अण्णासाहेब जाधव यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला असून मतदारसंघात सध्या धनुष्य बाणाचा जोर दिसून येत आहे। प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यातच या तिन्ही महिला उमेदवारांनी गाठीभेटीवर जोर दिला आहे। माजी आरोग्य मंत्री तथा आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखालील परंडा मतदारसंघात राबवलेल्या योजना आणि स्थानिक पातळीवर प्रलंबित असलेले रस्ते, पाणी आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन उमेदवारांकडून दिले जात आहे। लोणी जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागले असून शिवसेना शिंदे गट पक्षाच्या अधिकृत उमेदवार अनिता महालिंग राऊत, लोणी पंचायत समिती गणाच्या रेखा गुलाब शिंदे आणि वडनेर पंचायत समिती गणाच्या अर्चना अण्णासाहेब जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। या उमेदवारांनी गावोगावी भेटी देऊन मतदारांशी संवाद साधताना विकासाचा नवा संकल्प मांडला आहे। या प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रामुख्याने आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करणे, ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा उंचावणे, गावागावात शुद्ध पाणी पुरवठा योजना राबवणे, स्वच्छता मोहिमेला गती देणे आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे या मुद्द्यांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे। अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण आणि तरुणांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम देण्याचे आश्वासनही यावेळी उमेदवारांकडून देण्यात येत आहे। विशेषतः महिला उमेदवारांचा हा त्रिकूट मतदारसंघात बदलाचे वारे घेऊन येत असल्याची भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे। अनिता राऊत, रेखा शिंदे आणि अर्चना जाधव यांनी घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधत शासन निर्णयाची माहिती दिली। या झंझावाती प्रचाराने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले असून मतदारसंघातील वातावरण सध्या पूर्णपणे भगवेमय झाले आहे। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।